शुद्ध बीजा पोटी फळे रसाड गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी। वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती नारायण मेकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे। हे कीर्तनरूपी वाक्पुष्प या निमित्ताने प्रभुचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे। हे वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा
आणि म्हणाल तर प्रापंचिक, म्हणाल तर पारमार्थिक कार्यकारणभाव संबंध प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 अत्यंत प्रेमाने हा उत्सव चालू आहे. या उत्सवामध्ये हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परम आदरणीय रामकृष्ण शास्त्रीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण 5 ते 6 ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकत आहात. ज्ञानेश्वरी पारायणसुद्धा आहे. श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज पल्ले व श्री हरिभक्तीपरायण गोपीनाथ महाराज आळंदीकर यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे. आणि या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत त्यांची नावच दिसत नाहीत मला याच्यात. तुमचं नाव नाही याच्यात आहेत का? राजाराम निवृत्ती मेकले. हो, राजाराम भाऊ निवृत्ती मेकले. हां, राजाराम भाऊ निवृत्ती मेकले. रामदास निवृत्ती मेकले. सुरेश. हो, राजाराम भाऊ, सुरेश भाऊ आणि रामदास भाऊ यांचे पिताश्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी निवृत्ती नारायण मेकले यांचं हे पुण्यस्मरण आहे. आणि खरं म्हणजे हे कुटुंब अत्यंत पारमार्थिक आहे. पारमार्थिक कुटुंबाची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागतो असं नाही, कारण फार फिरणारे आहोत. आणि म्हणून अत्यंत पारमार्थिक असं कुटुंब हे खऱ्या अर्थाने कुटुंब आहे. आपल्या आईवडिलाची सेवा हे ज्यांच्या जीवनातलं सर्वस्व ज्यांनी मानलं असं हे कुटुंब आहे. आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्ञानेश्वरीच्या साधनेला खूप मोठं महत्त्व आहे, ती साधना ज्यांच्याकडून घडली, एकदा किंवा दोनदा पारायण नाही तर आमच्या भाऊने 111 वेळेला त्या ठिकाणी पारायण केलं आहे. हो, आम्हाला असं वाटत होतं की आपण 108 वेळेला केलं, आपण 111 वेळेला केलं. आळंदीला राहून 111 वेळेला ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे आमचे भाऊ, त्यांचे हे वडील. आणि आईवडिलाला सोडून नोकरी करणारी मुलं पाहिलेत, पण नोकरी सोडून आईवडिलांची सेवा करणारे हे कुटुंब मी पाहिलं. म्हणून आईवडिलांची सेवा ही ज्यांच्या जीवनातलं अत्यंत प्रधान साधन ज्यांनी मानलं, प्रापंचिक साधन मानलं, अर्थात पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा, अशा पद्धतीने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांचा वारसाही ते चालवत आहेत. आपल्या आईवडिलांचा वारसा चालवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. माझ्या दादांनो, आपण जसं त्यांचं घर घेतो, आपण जशी त्यांची जमीन घेतो, आपण जसा त्यांचा पैसा घेतो, तसाच चांगल्या बापाचा वारसासुद्धा घेतला पाहिजे. हो, नाही का? चांगल्या बापाचं म्हणतो बरं का मी. हो, नाही तर तुम्ही म्हणसाल वारसा घेतला पाहिजे, दुसराही घेतला पाहिजे, असं नाही. आपल्या बापाची परंपरा आपण चालवली पाहिजे. आपल्याला माहीत आहे, परंपरा चालवण्यासाठीच आमच्या बोलोबा काकांनी देवाला प्रार्थना केली होती की देवा, मला मुलाची आशा नाही, पण माझ्या या कुलाची परंपरा चालली पाहिजे, यासाठी मला तू मुलगा दे. आणि म्हणूनच तुकोबारायांचा आणि सावजीचा आणि कान्होबारायांचा जन्म झाला. सज्जनानो, अशी पारमार्थिक परंपरा चालवणारं हे कुटुंब, मी सांगितल्यापेक्षा आपण प्रत्यक्ष हे सगळं पाहता. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 7 दिवसाचा असं वाटावं की सगळ्या गावा मिळून असलेला सप्ताह, इतका चांगला सप्ताह, इतका चांगला उत्सव या ठिकाणी हे कुटुंब करते. म्हणून मी मनापासून या कुटुंबाला धन्यवाद देतो. आपण सगळेजण उपस्थित आहात, टाळकरी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे कुंदन महाराज नाही का, कुंदन महाराज, कुंदन महाराज आणि कुलदीप महाराज, वैभव महाराज, ही सगळी महाराज मंडळी. हो, ही सगळी तुम्ही सगळेजण बरं का. एखाद्याचं नाव विसरून राहिलं तर तुम्ही माझी तारीख घेणार नाही, म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल
या अभंगावरचं चिंतन माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सज्जना, शास्त्रामध्ये एक कार्यकारण भाव सांगितला, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगितला, हे का कर्तृ कर्तव्य भाव संबंध सांगितला, तसा कार्यकारण भाव संबंधसुद्धा सांगितला. कार्यकारण भाव संबंध कशाला म्हणतात? एखादं कार्य जर तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याचं कारण आपण मानलंच पाहिजे. न मानून कसं जमेल बरं? कार्य जर तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानावंच लागेल ना. न मानून कसं काय जमेल? मानावंच लागेल. तो आस्तिक असला तरी मानावा लागेल आणि नास्तिक असला तरी मानावा लागेल. मंडप दिसतो ना, या मंडपाला कोणीतरी देणारा मानावं लागेल ना, मानावंच लागेल. मंदिर दिसते ना, मग हे मंदिर बांधणारा कोणीतरी मानावं लागेल ना. आपला एखादा दगडी चिरेबंदी वाडा दिसतो ना, आपल्याला माहीत नसलं तरी याला बांधणारा कोणीतरी मानावं लागेल ना, मानावंच लागेल. अर्थात हे मानणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आस्तिकालाच काय, नास्तिकाला सुद्धा खाण खाऊन मानावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. घटाला मानणारा जो वर्ग असेल त्याला कुंभाराला मानावंच लागेल. पटाला मानणारा जो वर्ग असेल म्हणजे सगळेच मानावं लागते. पटाला मानणारा जो असेल त्याला त्या विणकऱ्याला मानावंच लागेल. अलंकारा मानणारा जो वर्ग असेल त्याला सोनाराला मानावंच लागेल, मानावंच लागेल. म्हणून एखादं कार्य जर तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. याचं कारण काय, याचं कारण काय, आपण कारणापर्यंत गेलो पाहिजे. खरं सांगू का, कार्य ही उपाधी आहे, कारण हे वास्तव आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर त्याचं कारण आपण मानलंच पाहिजे. एखादा माणूस दुःख भोगत असताना दिसत असेल ना तर त्याचं कारण आहे पाप. एखादा माणूस सुख उपभोगताना दिसत असेल ना तर त्याचं कारण आहे पुण्य. एखादा माणूस नित्यच रोगी असेल ना त्याचंही कारण आहे पाप. तुका म्हणे पापे पण सुख उपभोगतो ना, नक्कीच पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे. आता केलं नाही पाप पण दुःख उपभोगतो ना, नक्कीच पूर्वजन्मीचं काहीतरी पाप आहे. पाप असल्याशिवाय दुःख कसं येईल आणि पुण्य असल्याशिवाय सुख कसं येईल. आणि म्हणून सज्जनानो, कारण आहे, मानलं पाहिजे. का असते महाराज? बऱ्याचदा आपल्याला एक शंका आहे. ती शंका अशी आहे, आपल्याला असं वाटतं की आपण साला इतका परमार्थ करतो, आपण हे सगळं करतो, आपण वारी करतो, आपण विष्णू सहस्रनाम घेतो, आपण हरिपाठ घेतो, आपण हे सगळं परोपकार करतो, आपण दयाधर्म करतो, आपलं चांगलं का होत नाही आहे ना? तो झालं काहीच करत नाही, झालं समोरचं काहीच करत नाही, वारी नाही, एकादशी पाहत नाही, सोमवार पाहत नाही, सगळे दिवस त्याला सारखेच आहे, कोण्याही दिवशी काही खाल्लं चालते म्हणते, संडे असो या मंडे, तरीसुद्धा त्याचं काही बिघडत नाही. आहे ना, आहे ना, आहे ना? तोबदार असं वाटते ना? वाटते. आपण हे सगळं करतो तरी आपलं चांगलं का नाही? हा काहीच करत नाही तरी याचं वाईट का नाही असं वाटतंय महाराज. त्याचं एक उदाहरण देतो मी आपल्याला, फार सुंदर आहे. मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये धान्याची एक कोठी असते, त्या खोटीमध्ये धान्य टाकायचं असते. ते धान्य टाकायचं तोंड लहान असते आणि काढायचं मोठं असते, बरोबर आहे ना? हां हां, म्हणजे तुम्ही भानावर आहात.
टाकायचं तोंड मोठं असते आणि काढायचं लहान असते. वरून धान्य टाकायचं असते आणि खालून धान्य काढायचं असते. पेरलं त्याला क्रियमान म्हणतायत, साठवलं त्याला संचित म्हणतात. बरोबर आहे. पेरलं त्याला क्रियमान म्हणतायत, साठवलं त्याला संचित म्हणतात आणि उपभोगायला येते त्याला प्रारब्ध म्हणतायत. केले ते क्रियमान झाले ते संचित साठवलं ते संचित, काढलं ते प्रारब्ध. आणि म्हणून पहा अशी कोठी आहे, वरून त्याच्यामध्ये धान्य टाकलं जातं, खालून धान्य काढलं जातं. मला असं वाटतं वरून जर त्या कोठीमध्ये तांदूळ टाकले तर खालून गहू निघतात. उदाहरण फार सोपं आहे पण फार मस्त आहे बरं. वरून जर तांदूळ टाकले तर खालून तांदूळच निघतात. वरून गहू टाकले तर खालून गहूच निघतात. वरून उडीद टाकले तर खालून उडीदच निघतात. एक वर्ग असा आहे की त्याच्या अगोदरचेही तांदूळच आहेत आणि तो वरूनही तांदूळच टाकतो. लक्षात आलं आपल्या? लक्षात. एक वर्ग असा आहे की त्याचे अगोदरची उडीदच आहेत, तो आणखी उडीदच टाकतो. एक वर्ग असा आहे की त्याचे अगोदरचे तांदूळ आहेत, तो नंतर उडीद टाकतो. एक वर्ग असा आहे की त्याच्या अगोदरचे उडीद आहेत, नंतर तांदूळ टाकतो. उडीद म्हणजे पाप आणि तांदूळ म्हणजे पुण्य. अगोदरचेही तांदूळच आहेत, नंतर हे तांदूळच टाकतो. जन्मभर वडिलांनीही ज्ञानेश्वरीचंच पारायण केलं आणि तो सुद्धा ज्ञानेश्वरीचंच पारायण करतो. अगोदर हे तांदूळ, नंतर हे तांदूळ. परंपरेने जी परंपरा आपल्या घरामध्ये चालू आहे, आपल्या वडिलांची सात्विक परंपरा पुढे नेण्याचं जो काम करतोय ना, समजून चालाव, ते अगोदरचेही तांदूळ आहेत आणि नंतर हे तांदूळच टाकतो. दुसरा वर्ग असा आहे, क्षमा करा, पण अगोदर उडीद नंतर उडीदच टाकतो. त्याशी उडीद समजणार नाही तुम्हाला, म्हणून थोडक्यात सांगा. अगोदर उडीद नंतर उडीद, बस झालं उडीद, मग सगळे उडीदच. जमलं ना तुम्हाला? कसं काय समजलं मला जमलं म्हणून? अरे वा अरे वा. तुम्हाला कसं काय समजलं? कसं काय? पण तुम्हाला समजते तर आम्हाला का समजणार नाही? असू द्या. पूर्वीही उडीदच आहे, नंतरही उडीदच टाकतो. उडीद कसे संपतील? उडीद कसे संपतील? आता तिसरा वर्ग असा आहे की त्याचे पहिले तांदूळ आहेत, नंतर तो उडीद टाकतो. तांदूळ आहेत, नंतर तो उडीद टाकतो. पूर्वीचं त्याचं पुण्य आहे, आता तो पाप करतो. सज्जनानो, लक्षात ठेवा, एक दिवस तांदूळ संपू द्या, उडीद लागल्याशिवाय राहणार नाहीत. एक दिवस तांदूळ संपू द्या, उडीद लागल्याशिवाय राहणार नाहीत. केले कर्म झाले ते
नंतरचे तांदूळ आहेत, नंतर उडीद टाकणं चालू आहेत. तांदूळ संपल्यानंतर उडीद आल्याशिवाय राहणार नाहीत. तो कोणी असो महाराज, सामान्य असो, देव असो वा देवाचा बाप असो. तुम्हाला सांगतो, मरायच्या अगोदर आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही चांगले चित्र फिट करून ठेवा, चांगले चित्र फिट करून ठेवा. मरताना समोरच्या भिंतीवरती दिसत असतात. ते जर वाईट असतील ना तर शाप देत असतात, ते जर चांगले असतील ना आशीर्वाद देत असतात. कळो येईल अंतकाळी. समोरच्या भिंतीवर चित्र दिसत असतात, जे काढले तेच दिसत असतात. म्हणून अंतकरण रूपी कॅमेऱ्यामध्ये आतापासून काहीतरी चांगले चित्र फिट करून ठेवा. बरोबर आहे ना माझं? ते नंतर दिसत असतात, लक्षात ठेवा. सगळं आठवत असते माणसाला. मी आजच ते त्यांचं वाचलं, आज 45,000 कोटी रुपयाची संपत्ती. झुंझुनवाला. त्याचं शेवटचे वाक्य आहे का तुम्ही? चांगले राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. पैशाच्या मागं फिरलो आहे मी, मला परोपकार करण्याची आठवणही झाली नाही, मी दुसऱ्याला सामावून घेतलं नाही, आता चाललो आहे मी. त्याने सांगितलं, शेवटी माणूस जेलात गेल्याशिवाय त्याला खऱ्या अर्थाने मुक्त राहण्यात काय आनंद असतो हे कळत नाही. माणूस दवाखान्यात गेल्याशिवाय आरोग्याचं काय महत्त्व असते हे कळत नाही. आणि माणूस स्मशानात गेल्याशिवाय जीवनाचं काय महत्त्व असते हे कळत नाही. 45,000 कोटी रुपये असणारा माणूस हे म्हणतो की तुम्ही प्रेमाने राहा. विठ्ठला चांगले चित्र फिट करून ठेवा दादा. मी सांगत असतो, हो, एखाद्या व्यक्तीने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. जाहो पाटील, एक मुलगी, तुम्ही स्वर्गात जाणार आहात. माझे वडील तुमच्याकडे आले होते. थाप नको मारू, जोरात, बारीक. हां, माझे वडील तुमच्याकडे आले होते आणि माझं लग्न होतं, त्यावेळेला तुम्हाला 10,000 रुपये मागितले होते. पाटील, तुम्ही माझ्या वडिलाला माझ्या लग्नासाठी 20,000 रुपये दिले होते. त्यावेळेला माझं लग्न सुंदर झालं. खरं म्हणजे नाही तर माझ्या वडिलांना शेती विकावं लागली असती माझ्या लग्नासाठी. पाटील, तुम्ही नरकात जाणार नाही पाटील, तुम्ही स्वर्गात जाणार आहात. मला असं वाटतं ज्याच्याजवळ 2 पैसे शिल्लक असतील त्यांनी असं एखादं चित्र असू द्या ना कॅमेऱ्यामध्ये, असू द्या, असं एखादं चित्र कॅमेऱ्यामध्ये असू द्या. ते चित्र तुम्हाला शेवटी समाधान दिल्याशिवाय राहणार नाही गड्या, खरंच देईल. सगळ्या काही गोष्टी चालत असतात महाराज, पण त्याच्यापुढे काहीच चालत नाही. सत्ता संपदा राहील, तसं नको ना, एक थाप द्यायची अशी, बस तशी. विठ्ठला विठ्ठला. पोलीसची नोकरी करणारा होता. सकाळी सकाळी शेवटी रात्रीच येत असल्यामुळे तो रात्री 2-3 वाजता झोपला. सकाळी बाईला काही पैशाचं काम पडलं आणि बाईने त्याच्या खिशात हात घातला आणि 50-50च्या 2 नोटा काढल्या. 50-50च्या 2 नोटा काढल्यानंतर, आता तो पोलीस होता, तो झोपेतच त्याने हात पकडला. चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला. हो म्हटले, मी आहे, असं काय करता? मी आहे, मी तुमची सौभाग्यवती आहे, मी आहे, मी. नाही, चोर पकडला, लायसन दाखव, ते दाखव, दमदाटी करायला लागलं. बाईलाही असं वाटलं 50-50च्या 2 आपल्या हातात आल्या, आपल्याला एकाच 50ची गरज आहे. तिने 1 50ची नोट घेतली, त्याच्या हातात दिली, त्याने खिशात घातली, झोपला. येथे चले, पोलिसांकडे चले, येथे चले, पण तेथे मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाई त्या ठाई. मग तेथे न चले काही, दोघं सत्ता संपदा राहील ठाई त्या
से गुरु तेरा तू हर गुण गाय आई कर वही नाम से गुरु तेरा हर गुण गाय आई कर वही मग तेथे नचले काय. सज्जनानो, खरं सांगतो मी तुम्हाला, समोरच्या भिंतीवर तुम्हाला चित्र दिसणार आहेत. तुम्हालाच नाही, दशरथाला दुसरा दिसले होते. दशरथाने ज्यावेळेला समोरच्या भिंतीवर पाहिलं आणि दशरथ ज्यावेळेला रडायला लागले त्यावेळेला कौशल्याने विचारलं, राजे क्षत्रिय आहात तुम्ही, क्षत्रियाला रडणं शोभा देत नाही, तुम्ही का रडताय? बघ कौशल्ये, समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवते. काय चित्र दिसते तुम्हाला? बघ तो मुलगा निघाला, हातामध्ये झारी घेऊन निघाला. बघ त्या तळ्यावर गेला, त्या तळ्यामध्ये त्याने ती झारी बुडवली. बघ मी त्या अमरवृक्षावर बसलेला आहे, बघ मी तिथून त्याला बाण मारला. मला असं वाटलं सावजच आहे, मला असं वाटलं सावजच आहे. तो सावज नव्हतं, ते श्रावण होता. मी त्याला बाण मारला. त्याने शेवटी इच्छा सांगितली, बस राजे, माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या आईवडिलाला पाणी घेऊन जा. पाणी घेऊन गेलो मी. जशी चाहूल आली तसं त्यांनी विचारलं, आला का रे दादा? अंध होते ना, दोघंही अंध होते. श्रावणा आला का रे बाबा? खूप दूर गेला होता का रे राजा? ये म्हणता म्हणता ती चाहूल थांबली आणि त्यांनी विचारलं, का रे राजा, आमच्या समोर उभा राहतो, आमच्याशी बोलत नाही, जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणीसुद्धा आम्ही पिणार नाही. आणि म्हणून घरामध्ये सगळ्याशी अबोला असला तरी चालेल महाराज, पण आईशी कधी धरायचं नाही. आई लहानपणी आपल्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असते, लक्षात ठेवा. 4-5 महिन्याचं असते, कुंदन महाराज असं टाकलेलं असतं पहा. आई बाजूने बसलेली असते, काहीही समजत नाही त्याला, काहीही समजत नाही. बोलते ना प्रेमाने, प्रेमाने बोलते त्याच्याशी. ते असं खुदकून हसते, फक्त थोडंसं प्रेमाने बोलते. एकटीच असते बिचारी. दादा त्याला आता छान छान झोपायचं आहे, आता माझे भांडे राहिले असं म्हणते का नाही, माझं धुणं राहिलं अरे असं म्हणते का नाही, आता तुझा दादा येणार आहे ट्युशनवरून, त्याचा मला आणखी डबा करून द्यायचा आहे असं म्हणते का नाही. काय समजते महाराज त्याला डब्या, काय समजते त्याला भांडे, काय समजतात त्याला धुणं, असं बोलते का नाही. छान छान झोपलं पाहिजे. आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता घरी येणार आहेत तुझे पिता. पिता त्यांच्या अंगावर थंडगार पाणी टाकायचं आहे मला. लहानपणी जर आई मुलाशी अत्यंत प्रेमाने बोलत असेल तर म्हाताऱ्या आईशी सुद्धा मुलांनी अत्यंत प्रेमाने बोललं पाहिजे. बोलणार नाही श्रावणा तू आमच्याशी, जोपर्यंत बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणीसुद्धा मी पिणार नाही. शेवटी नाविलाज बोलावं लागतं राजाला. कळल्यानंतर शाप देतात लेका, तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाहून जगल्यापेक्षा, पिऊन जगल्यापेक्षा मरणार आहोत आम्ही. आमच्या मुलाला मारतो, आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो, तसं मरणार नाही, तुला शाप देऊन मरणार आहे. बघ कौशल्य, बस समोरच्या भिंतीवर मला ते चित्र दिसते, ते चित्र मला रडवते. असं वाटत होतं कौशल्य की रामाच्या वनवासाला कारण कैकेयी आहे. असं वाटत होतं माझ्या राघवच्या वनवासाचं कारण मंथरा आहे. असं वाटत होतं यांच्या वनवासाचं कारण भरताची गैरहजेरी आहे. पण कळलंय मला, भरताची गैरहजेरी यांच्या वनवासाचं कारण नाही, मंथरेची सल्ला यांच्या वनवासाचं कारण नाही, कैकेयीचं वचन यांच्या वनवासाचं कारण नाही. वनवासाचं कारण मी केलेलं पाप आहे. तेची भोगा आले उपजले मेले ऐशे किती.
आपल्या कर्माचं हे फळ आहे राजांनो. एक टप्पा सांगायचा राहिला होता. पहिले तांदूळ आहेत, नंतर उडीद टाकणं चालू आहेत. तांदूळ संपल्यानंतर उडीद लागल्याशिवाय राहणार नाही. आपली समस्या आहे, आपली शंका आहे की बाबा आम्ही इतके तांदूळ टाकतो तरी उडीद का संपत नाही, उडीदच का लागत आहेत. आपण पहिले उडीद टाकलेले आहेत. मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल, तुम्ही तांदूळ टाकणं थांबवू नका. तांदूळ टाकत राहा, तांदूळ टाकत राहा, तांदूळ टाकत राहा. शपथ घेऊन सांगतो, उडीद संपू द्या, तांदूळ आल्याशिवाय राहणार नाहीत. केलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो महाराज. भोग म्हणून एखादं कार्य जर आपल्या समोर असेल तर त्याचं कारण मानावंच लागतं. देवाला सुद्धा मानावं लागतं, देवाच्या बापाला सुद्धा मानावं लागतं, आणि सामान्याला तर नक्कीच मानावं लागतं. लक्षात ठेवा. पेरी कडू जिरे आणि मागी अमृत फळे. अरे आरकी वृक्षाकडे कैसे येती. विठाल विठाल उद्यमाचे निमिसे नाही काय पूर्वार्ध काय भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जात आ पैसे घर निघे. उद्यम महत्वाचे नाही, प्रारब्ध महत्वाचं आहे. फक्त उद्यम नाही, उद्यम हे निमित्त आहे, प्रारब्ध महत्वाचं आहे. समृद्धी आ पैसे घर निघे. आपोआप ते घरी आल्याशिवाय राहणार नाही. मी इथपर्यंत तुम्हाला जो विषय समजून सांगितला तो यासाठी आहे की केलेलं कर्म माणसाला भोगावं लागतं. बास, भोगावंच लागतं. या जन्मातलं पुढच्या जन्मात पण भोगावंच लागतं. आणखी एक ओवी आहे शास्त्री महाराज किंवा प्रमाण आहे. ऋण वैर हत्या हे तो न चुके नेदिता. ऋण असेल, वैर असेल आणि हत्या असेल. हत्या जर केली तर ते तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावी लागते. ऋण असेल तर ते सुद्धा फेडावं लागतं. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते यांनी रामायण लिहिलं, भावार्थ रामायण वाचण्यासारखं आहे. त्यांना आम्ही काही देणगी दिली की बाबा हे तुम्हाला राहू द्या, तुम्हाला देऊन टाकील म्हणे. तू आली बरं का, मी देऊन टाकील. म्हटलं दे जा, हे राहू द्या, हे घ्या तुम्हाला. मग ते दिली. तो म्हटलं का रे भाऊ तुझे ते जायले ना पैसे द्यायचे, ते तुला दिले ते. म्हटलं राहू द्या बाबा, तुमच्याकडे आम्ही शिकलो, राहू द्या तुम्हालाच. आम्ही विनोद करायचो. ते म्हटलेले का मला तुझ्या घरी बैल व्हावं लागेल ना. म्हटलं आता शेती असल्यावर बैल लागतील ना बाबा पुढच्या जन्मात. असं म्हटलं. याचा अर्थ असा आहे, ऋण वैर आणि हत्या हे चुकत नाही. ऋण कोणाचं ठेवायचं नाही महाराज. ते पुढच्या जन्मात कितीतरी पटीने आपल्याला फेडून द्यावं लागतं. लक्षात ठेवा. असो, विषय असा आहे, तुमच्या लक्षात आलं असेल मी हे सगळं कशासाठी बोलतो. केलेलं कर्म भोगावं लागतं. लागत नाही का. बरोबर. हो, केलेलं कर्म त्या ठिकाणी भोगावं लागतं. एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे. आता पुढे चाला. कार्य जर समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे. कार्याशिवाय, कारणाशिवाय कार्य नाही. मी असं म्हणेल, कारणाला आपण बी मानू आणि कार्याला आपण फळ मानू. कारणाला आपण बी मानू, मानलंच पाहिजे. बी मानलं. पेरी कडू जिरे मागी अमृत फळे. कारणाला आपण बी मानू आणि कार्याला आपण खऱ्या अर्थाने फळ मानू. फळ जर चांगलं लागत असेल तर त्याच्यासाठी शेती असली पाहिजे. शेती असली पाहिजे. फळासाठी काय असली पाहिजे. शेती असली पाहिजे. फक्त शेती असून जमणार नाही, ती नांगरलेली असली पाहिजे. फक्त नांगरटी करून जमणार नाही, त्याच्यावर पाऊस आला पाहिजे. फक्त पाऊस येऊन जमणार नाही, त्याचा वापसा झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असून जमणार नाही, त्याला पेरण्यासाठी बी असलं पाहिजे. सगळं आहे पण बी नाही, पीक कसं येईल. सगळं आहे पण बी नाही, पीक कसं येईल. बी असलं पाहिजे. बी पेरल्याशिवाय उगवेल कसं. पेरल्यानंतरच उगवत असते ना. आपण म्हणतो ना जसं पेरलं तसंच उगवलं म्हणून पेरल्यानंतर जर उगवत असेल आणि पेरणं हे जर महत्त्वाचं असेल आणि तुमचं पेरतायत ते बी जर चांगलं असेल महाराज, ते बी जर शुद्ध असेल,
सात्विक बी असेल, बी जर चांगलं असेल कुंदन महाराज, तर मग चिंताच करू नका. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा बी चांगलं असेल त्याचं फळसुद्धा चांगलं असते बघा. आणि मला असं वाटतं की फळ चांगलं असावं असं वाटत असेल तर त्याची वाटही पाहिली पाहिजे. एकदम नाही महाराज, गोमटा आणि रसाळ फळ म्हणजे आंब्याचं फळ जर लागत असेल ना, तर मला असं वाटते आजोबाने लावायचं असते आणि नातवाने खायचं असते. म्हणून अशा अर्थाने फळ चांगलं पाहिजे असेल तर बी चांगलं असलं पाहिजे महाराज. आपल्या जीवनामध्ये काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आपलं कर्मसुद्धा चांगलं असलं पाहिजे. हा विषय मी आपल्यासमोर मांडला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही अत्यंत जाणकार श्रोते आहात, लक्षात ठेवा. आणि म्हणून या अभंगाचा भाव असा पाहत असताना बी जर शुद्ध असेल तर त्याचं फळ शुद्ध राहतं, गोमट राहतं, चांगलं राहतं. आणि हा जर प्रपंचाच्या दृष्टीने या अभंगाचा जर आपण विचार केला तर काही शंका उत्पन्न होतात. शंका अशी आहे, बी चांगलं फळ चांगलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर माझी शंका अशी आहे, काही ठिकाणी आपल्याला बी चांगलं आहे, बी शुद्ध आहे तर फळ अशुद्ध आहे. काही ठिकाणी बी अशुद्ध आहे तर फळ शुद्ध आहे. काही ठिकाणी बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. आणि काही ठिकाणी बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. काही ठिकाणं असे आहेत की बी अत्यंत अशुद्ध आहे, फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. सांगू उदाहरण. बी अत्यंत अशुद्ध आहे आणि फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. उदाहरण सांगतोय पहा. हिरण्यकश्यप रूपी बी आहे आणि प्रल्हाद रूपी फळ आहे. अरे हिरण्यकश्यपूने सांगितलंय की माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही, नाव घेऊन येती देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूने सांगितलंय माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, आणि घेत असाल तर तुम्हाला मी बस माझा विरोधक समजल्याशिवाय राहणार नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही असं ज्या हिरण्यकश्यपूने ठरवलं होतं. हिरण्यकश्यपू म्हणतो की मी देवाचं नाव कधीच घेणार नाही. आणि त्याच्याच कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद म्हणतो मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. काय प्रयत्न केले प्रल्हादाला मारायचे, किती प्रयत्न केले महाराज मारायचे. हे हिरण्यकश्यप म्हणजे डाव्या विचाराचे आणि प्रल्हाद म्हणजे उजव्या विचाराचे.
किती प्रयत्न केले महाराज हिरण्यकश्यपूने, कितीतरी प्रयत्न केले. सर्पाच्या खोलीमध्ये कोंडून टाकलं मरण्यासाठी, त्याच्या आईच्या हाताने त्याला विष दिलं मारायसाठी, हत्तीच्या पायाखाली दिलं मरायसाठी, होलिकेच्या मांडीवर ठेवलं मरायसाठी, तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं मारायसाठी. किती किती जाचणी केली, किती जाचणी केली, तरी पण प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी. स्वतःच्या बापाने केले, देवाचं नाव घेतो म्हणून केले. प्रल्हादाने देवाचं नाव नाही सोडलं महाराज. त्यांनी तर आपल्याला सूचना दिली, कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह. कौमार अवस्थेपासून देवाचं नाव घेतलं पाहिजे गड्या. फक्त म्हातारपणीच घेतलं पाहिजे असं नाही, लहानपणापासून घेतलं पाहिजे. म्हातारपणी तोंडात यावं यासाठी लहानपणापासून घेतलं पाहिजे. म्हातारपणी महाराज देवाचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण म्हातारपणी डोळ्यातली शक्ती जाते, म्हातारपणी कानातली शक्ती जाते, म्हातारपणी गुडघ्यातली शक्ती जाते, पण म्हातारपणी तोंडातली शक्ती जात नाही, ती वाढते. म्हातारी माणसं जास्त बडबड करतात, त्यांना कुणीतरी बडबड करायला लागते. ते नाहीसलं तर दुसऱ्याला बोलावून घेतात. आमची एक आजी होती, मनानंच बोलायची, म्हणजे बोलायलाच कोण नाही बाई, मनानंच बोलायची. तोंडातली शक्ती वाढते, ते दुसऱ्याची निंदा करण्यासाठी वाढत नाही, ते फक्त भजन करायसाठी वाढते, लक्षात ठेवा. आमचे निवृत्ती महाराज तर असं म्हणायचे की माणसाने जास्त दिवस जगलं पाहिजे का, 80, 90, 100 वर्ष जगलं पाहिजे. म्हटलं कशासाठी जगलं पाहिजे हो, लवकर मेलेलं चांगलं ना. एका पुराणामध्ये असं वर्णन आलं, निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता भार्या भृतु विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्यानराय मृता. या कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा तर लवकर मेलेली माणसं फार चांगली. कशासाठी जगायचं, अरे जगायचं याचा अर्थ असायला का माणूस निरासक्त होत असतो. आणि कशावरून, तुला खरं सांगू का, जवळची माणसं जास्त म्हातारा झाल्याशिवाय समजत नाहीत. लक्षात आलं का तुमच्या, जवळचं कोण आणि दूरचं कोण हे म्हातारं झाल्याशिवाय समजत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटते हे आपलेच आहेत, हे आपलेच आहेत, हे आपलेच आहेत. खाटल्यावर पडून पाठीला चांद्या पडू द्या, मग समजतात आपले कोण आहेत. म्हणजे माणसाला या जवळच्या माणसाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपला परमार्थ दृढ होण्यासाठी माणसाने जास्त दिवस जगलं पाहिजे. धनदारा पुत्रजन, मग त्यावेळेला समजते बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे शरणरिगा देवासी. त्यावेळेला समजते. म्हातारपणी तोंडातली शक्ती वाढते ना, ती नामचिंतन करण्यासाठी वाढत असते माझ्या दादानं. विठाला विठाला प्रल्हादाने सांगितलं, कौमारे आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह. कुमार अवस्थेपासून, लहानपणापासून देवाचं नाव घेतलं पाहिजे, म्हणजे ते म्हातारपणात येईल. म्हातारपणात दुसरं काही करायचं नसते. आचार्य म्हणतायत, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम
आता जास्त दिवस नाहीत राहिले. काय वय आहे आता तुमचं? वय किती आहे? 77 आहे. आता जागा रिकामी करा ना. लहानपणापासून देवाचं नाव घेतलं पाहिजे, त्यावेळेला म्हातारपणी येते. प्रल्हादजीने सांगितलं आहे, प्रल्हादजी फळ आहे, फळ एकदम शुद्ध आहे, पण बी मात्र अशुद्ध आहे. शुद्ध बीजापोटी म्हणताय ना महाराज तुम्ही, इथं तर फळ अशुद्ध आहे, बी अशुद्ध आहे आणि फळ मात्र शुद्ध आहे. बी अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे, असा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे महाराज की बी अत्यंत शुद्ध आहे आणि फळ अत्यंत अशुद्ध आहे. बी शुद्ध आहे, नाही का, असं म्हणतायत. भगवान श्रीकृष्णासारखं बी आहे. असं पहा, तुम्हाला घर सोडत असताना आपलं काम, आपण दिवसभर बाहेर असतो, कधी शेतात असतो, कधी शहरात असतो. घर सोडत असताना 11 वेळेला भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणायचा. कोणचा सांगू का? सांगू का? तर पण म्हणसाल का तुम्ही? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. क्लेशनाशाय 11 वेळेला हा श्लोक म्हणायचा. घर सोडायचं, अडचण येणारच नाही, आली तर तो निवारण केल्याशिवाय राहणार नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 11 वेळेला म्हणायला काय लागते? हो, श्री नाही का, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 11 वेळेला म्हणायचं. मग घर सोडायचं म्हणे. तुम्हाला अडचण येणार नाही, आली तर तो निवारण करेल. भगवान श्रीकृष्ण हे बी आहे महाराज. किती शुद्ध बी आहे, किती शुद्ध बी आहे. बी अत्यंत शुद्ध आहे. बियाचं नाव आहे श्रीकृष्ण यादव आणि फळाचं नाव आहे लालू प्रसाद यादव. बी बिचारं गाई चारायला जाते, नाही, बी गाई चारायला जाते आणि फळ गाईचा चारा खाते, आहे ना, आहे ना. बी शुद्ध आहे, फळ मात्र अत्यंत अशुद्ध आहे. आमचे जगन्नाथांना म्हटले होते, लालू लय गडी चालू. अर्थात बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. काही ठिकाणी बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. काही ठिकाणी सांगतो तुम्हाला, बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. धृतराष्ट्र रूपी बी आहे महाराज आणि दुर्योधन रूपी त्याचं फळ आहे. धृतराष्ट्र शहाणा होता. धृतराष्ट्र महाराज किती कपटी होता. जवळच्या शत्रूला कसं मारलं पाहिजे हे कणिक नावाच्या एका कुटील शास्त्रज्ञाला त्याने विचारलं होतं. शत्रू मारायचे आहेत आणि जवळचे शत्रू मारायचे आहेत, कसे मारले पाहिजे. कणिकाने सांगितलं होतं की एक लाक्षागृह बनवलं पाहिजे. लाखाचं गृह म्हणजे लाख माहिती आहे ना तुम्हाला, लाखच म्हणतात ना त्याला. हो, लाख ते बांगड्या वगैरे बनवतात पंढरपुरात त्याच्या, नाही का, ते लाक्षागृह बनवलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना झोपवलं पाहिजे आणि बाहेरून आग लावली पाहिजे. बरं झालं विदुर जे होते आणि बरं झालं भीम होता, त्यांनी भुयार केलं आणि म्हणूनच पांडव जगले महाराज. हे कोणाची नीती होती? ही धृतराष्ट्राची नीती होती. दुर्योधनापेक्षा सुद्धा वाईट होता धृतराष्ट्र. सांगितलं होतं धृतराष्ट्राला विदुरजीने सांगितलं होतं की राजे, विठाल विठाल विठाल, दुर्योधने सौबले च कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्य माधाय कथम तुम भूमिच्छता. तुम्ही भूमिच्छता याचा अर्थ सुखाची इच्छा करताय आणि राज्य कर्णाकडे देताय. तुम्ही सुखाची इच्छा करताय, राज्य दुर्योधनाकडे देताय.
तुम्ही सुखाची इच्छा करताय, राज्य शकुनीकडे देताय. तुम्ही जर राज्य शकुनीकडे, दुर्योधनाकडे, दुःशासनाकडे आणि कर्णाकडे देत असाल तर सुखाची इच्छा करू नका. तुम्हाला दुःख भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि सुखाची इच्छाच करत असाल तर या कोणालाच नाही, धर्मराजाला राज्य दिल्याशिवाय राहू नका. नाही ऐकलं महाराजा म्हाताऱ्याने, नाही ऐकलं या म्हाताऱ्याने. बी अशुद्ध आणि फळसुद्धा अशुद्ध. आता चौथा वर्ग असा आहे, ते बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. अनेक उदाहरणं देता येतील. मदालसा रूपी बी आहे आणि त्यांची मुलं हे फळ आहे. पर्येती मदालसा सोहम जो जो रे बाळा, उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा, जो पंथ ओखटारे पचलासी कर्मकुठा, अविचारी बुद्धी तुझी पुत्र राया उदटा, पर्येती मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा आपल्या मुलाला समजून सांगते, मुलं तिचं ऐकतायत. सज्जनानो, कबीरजी हे बी आहे, कमालजी ज्याचं फळ आहे. बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. अशी अनेक उदाहरणं मला देता येतील. बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. प्रश्न होता आपला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजाचं फळ शुद्ध असते असं जर तुमचं म्हणणं असेल महाराज, तर काही बी अशुद्ध आहे पण त्याचं फळ शुद्ध आहे ना. काही बी शुद्ध आहे तर त्याचं फळ अशुद्ध आहे ना. मग हे लावायचं कसं? तर सज्जनानो, पारमार्थिकदृष्ट्या हा अभंग लावत असताना लक्षात असं येतं, बी म्हणजे साधना. साधना साधना म्हणजे बी आहे. अर्थात ज्याला फळ आहे त्याला बी मानलंच पाहिजे. अर्थात ज्ञान ही साधना एक बी आहे, कर्म ही साधना एक बी आहे, योग ही साधना एक बी आहे, यज्ञ ही साधना एक बी आहे, आणि नाम ही साधना सुद्धा एक बी आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान रूपी बियाला सुद्धा फळ आहे, कर्मरूपी बियाला सुद्धा फळ आहे, यज्ञ रूपी बियाला सुद्धा फळ आहे, नामरूपी बियाला सुद्धा फळ आहे. बस 10-15 मिनटं ऐकायचं आहे. ज्ञानरूपी बियाला फळ आहे, पण मला असं वाटते हे बी मिळवणंच अगोदर कठीण आहे. ज्ञान हा विषय अत्यंत कठीण आहे महाराज. ज्ञानासाठी काय पाहिजे? ज्ञानासाठी वैराग्य पाहिजे. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी वैराग्य अत्यंत कठीण आहे. एखादा विषय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपलं वैराग्य टिकतं. एखादा विषय समोर आला की वैराग्य निघून जातं. बायपास झाल्यानंतर डॉक्टर लोक सांगतायत भजे खायचे नाहीत, पण हा हॉटेलवर चोरून भजे खाल्ल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत एखादा विषय आपल्या समोर येत नाही तोपर्यंतच आपलं वैराग्य टिकतं. म्हणून तर महाराजांनी म्हटलं, जो वरी रे तो वरी वैराग्याच्या गोष्टी. तोपर्यंतच ह्या गोष्टी टिकतात की जोपर्यंत एखादा विषय समोर येत नाही. विषय समोर आला की आपलं वैराग्य निघून जातं महाराज. आपलं वैराग्य किती वेळ टिकेल बरं? इथं जास्तीत जास्त संवादापर्यंत. संवादाच्या पुढे आपलं वैराग्य कमी कमी होत जाईल. 10:30 वाजल्यानंतर एकदमच कमी होईल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर वैराग्य घरी निघून जाईल. वैराग्य फार कठीण असते महाराज. नव्हे वैराग्य सोपारे. अनेक उदाहरणं आहेत, आपल्याजवळ वेळ कमी आहे. असं म्हणतायत, पर्वत माणसाने दुरूनच पाहायला पाहिजे. पर्वतः दुर्ता रम्यः युद्धस्य वार्ता रम्यः. युद्धाच्या फक्त गप्पा ऐकल्या पाहिजेत महाराज. युद्ध करणं फार कठीण आहे. युद्ध करणं सोपं नाही. युद्धाच्या गप्पा फार सोप्या आहेत. मी एका मिनटामध्ये मारून जाईल युद्धाच्या गप्पा. मस्त वाटेल तुम्हाला की वा रे वा काय मस्त आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. विशालगडावर जाणं त्यांना अत्यंत महत्त्वाचं होतं. सिद्धी जोहरने 42,000 सैन्याचा वेढा मारला होता.
42,000 सैन्याचा वेळा तेवत होता. धान्य संपत चाललं होतं. विशालगड गाठणं अत्यंत महत्त्वाचा होता. महाराजांनी जबाबदारी सगळी दिली होती बाजीप्रभूवर. बाजीप्रभूने त्या ठिकाणी महाराजांना तिथून घेऊन जाण्यासाठी तारीख निवडली. तारीख होती 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा. गुरुवारचा दिवस होता. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्यासोबत घेतले. 2 पालख्या बाजीप्रभूने तयार केला. रात्री 10 वाजता गडाचा दरवाजा उघडला. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. एक पालखी रिकामी पाठीमागं चालत होती. वेळा जवळजवळ येत होता. वेळा 50 पावलावर आला होता, 25 पावलावर आला होता, 5 पावलावर आला होता. वेळ्यामध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. तरीसुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. याचं कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पडत होते, वेळा पाठीमागे पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, माणसाचेच आहेत. गुप्तचर असले पाहिजेत. पण ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांसारखाच पोशाख केलेला शिवा न्हावी नावाचा मावळा त्या पालखीमध्ये बसला. त्या पालखीजवळ 15 मावळे थांबले. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन पळत होते. गजापूर नावाचं गाव लागलं आणि तिथं खिंड लागली. पाठीमागून गनिम येतो असं समजलं. बाजीप्रभूने ते पालखी खाली ठेवली आणि बाजीप्रभूने महाराजांना विनंती केली की जावं महाराज, आपण जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोचतो होणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागं एकाही शत्रूला येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल पण तुमच्या पाठीमागं शत्रू येणार नाही महाराज. ज्या ठिकाणून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेळा होता. जी खिंड लढवायची होती ते 3,000 सैन्याला 300 सैन्यानिशी अडवून ठेवायचं होतं. ज्या गडावर जायचं होतं तो गड अजून 4 कोस राहिला होता. 6 तास तिथं जाण्यासाठी लागत होते. वरून धो धो पाऊस पडत होता आणि त्या ठिकाणी बाजीप्रभूने मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. जावं महाराज आपण, जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोचतो होणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागं शत्रू येणार नाही महाराज. जावं महाराज आपण, लाख मरावे महाराज पण लाखेचा पोशिंदा मरू नाही महाराज. जावं महाराज आपण. महाराज निघाले. महाराज विशालगडावर येऊन पोहोचले. विशालगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर तिथं सुरव्यांचा वेळा पडला होता. सुरव्यांच्या 6,000 तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या 300 मावळ्याने त्या ठिकाणी कड तयार केलं. महाराजांची भवानी बाहेर पडली. महाराज विशालगडावर पोस्ट झाले. तोफांच्या आवाजाने महाराजांना बाजीप्रभूला आवाज दिलाय, पोहोचलोय बाजी, आम्ही लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी, तुमच्यामुळे आम्ही सुखरूप पोहोचलोय बाजी, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी. आणि बाजीसुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते, जगण्यासाठी नाही मरण्यासाठी. माझा राजा जर जगला असेल, माझा मित्र जर जगला असेल, लाखाचा पोशिंदा जर जगला असेल तर त्याला जगवण्यासाठी बाजीप्रभूसारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. चांगलं वाटलं ना? चांगलं वाटलं ना? याच्यासाठी सांगितलं मी. चांगलं वाटलं ना? जा मग. युद्धाच्या गप्पा जरी चांगल्या वाटत असल्या तरी प्रत्यक्ष युद्ध करणं कठीण आहे. वैराग्याच्या गप्पा सोप्या असल्या तरी वैराग्य कठीण आहे. नसेल वैराग्य तर ज्ञान नाही महाराज, ज्ञान नाही. विधिनिषेध नसेल तर कर्म नाही, कर्मासाठी विधिनिषेधाची गरज आहे. योग्य देश नसेल तर यज्ञ नाही, यज्ञासाठी योग्य देशाची गरज आहे. यज्ञ करत असाल, त्या पंचकृषीमध्ये जर गोहत्या होत असेल तर तुम्हाला यज्ञाचं फल भेटणार नाही. गायत्री मंत्राचा जप करता, जो गायत्री मंत्र जिने दिला तिची कत्तल करता. पंचकृषीमध्ये गोहत्या होत असेल तर नाही महाराज त्या जपाचं पुण्य भेटणार तुम्हाला. लक्षात ठेवा, अत्यंत निर्दयपणाने गाय मारल्या जाते. मी थोडं पायी चालत होतो, मी सांगितलं आहे की शेळ्या चारणाऱ्या एका माणसाला विचारलं, केवळ रे शेळी? 15,000. हे रे 17,000. हे शेळी 22,000. 22,000ची शेळी? 22,000. महाराज शेळ्याची किंमत 22,000 आहे. आणि आता आमच्या गोशाळेमध्येच गायी मावत नाहीत, कारण फुकट लोक तिथं सोडून द्यायला तयार आहे. गाईला किंमत राहू नये या देशामध्ये. ज्या देशामध्ये खऱ्या अर्थाने ज्या गाईचं महत्त्व सांगणारे अनेक ग्रंथ आहेत, असा एकही ग्रंथ नाही की ज्या ग्रंथामध्ये गाईचं महत्त्व नाही. महाराज वेदांतामध्ये सुद्धा उपमान प्रमाण सांगत असताना गोसदृश्य गवया असंच सांगितलं आहे. गवय नावाचा पशु कसा आहे? नाही तर गायीसारखा असं सांगितलं. गायीशिवाय एकही ग्रंथ नाही. असे अनेक श्लोक सांगेल मी तुम्हाला, अनेक श्लोक सांगेल की जे गायीचं महत्त्व सांगणारे आहेत.
ती गाय अत्यंत निर्दयपणाने मारला जाते, अत्यंत निर्दयपणाने मारला जाते. 3-4 दिवस तिच्या अंगावर उकडतं पाणी टाकलं जातं. आता तर नवीन आहे, तो हौद असतो, 500पेक्षा जास्त डिग्री तापमान असते त्या पाण्याचं, त्यामध्ये तिला लोटल्या जाते. लक्षात ठेवा, क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढल्या जाते. इथं कातडं तिचं कट केलं जातं, तिच्या अंगावरचं कातडं असं ओढून काढलं जातं. बघा, ज्या वेळेला तिच्या अंगावरचं कातडं काढलं जातं ना, त्यावेळेला ती गाय जिवंत असते. महाराज विचारलं का हो, मेल्यानंतर कातडं देणारच आहे ना हो, जिवंतपणे का काढताय? ते म्हटले त्याला चरबी चिटकून येते, चरबी ती कशानंच निघत नाही आणि म्हणून जिवंतपणे आम्ही काढतो. जिवंतपणे जर काढलं तर त्याला चरबी येत नाही आणि बाजारामध्ये त्याची किंमत फार मोठी आहे. म्हणून जिवंतपणे कातडं काढण्याची पद्धत या देशामध्ये आहे. लक्षात ठेवा. उलटं टांगल्या जाते, तिच्या नरड्यावर सुरी फिरवल्या जाते, भाडभाड भाडभाड सगळं रक्त बाहेर येतं आहे. हे सगळ्या अशा निर्दयी पद्धतीने गाय मारल्या जाते. बघा, कुठं आहेत गाई? कोणाजवळ आहेत गाई? भरपूर होत्या गाई. शेतकऱ्याच्या घरामध्ये फ्रीज आहे, शेतकऱ्याच्या घरामध्ये टी व्ही आहे, शेतकऱ्याच्या घरामध्ये AC आहे, पण गाई कुठं आहेत महाराज? कुठं आहेत गाई? हो, आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, तुमच्या घरी जर गाई नसतील तर जिथं गोशाळा असेल तिथं तुम्ही मदत करा. गोशाळा चालवणाऱ्या माणसाला जर तुम्ही सांभाळलं नाही ना, तर काही दिवसानंतर गावरान गाईच तुम्हाला दिसणार नाहीत. लक्षात ठेवा. अरे जगलं पाहिजे ना, हे जपलं पाहिजे ना. आपण आपली गावरान गाई भविष्यामध्ये दिसली पाहिजे ना. आता घरी नाही तर गोशाळेत तर जगली पाहिजे. आणि म्हणून यासाठी ज्या गोशाळा निर्माण झाल्या, आमचे 2 महाराज इथं आलेले आहेत. आमचे निळकंठ महाराज आणि दुसरे बळीभाऊ. यांच्याजवळ 325 गाई आहेत. आमच्या बळीभाऊजवळ 100 गाई आहेत. 100 गाई जरा वागून बघा, म्हणजे लक्षात येईल त्यांना खर्च किती येतो. मला एवढंच सांगायचं आहे, पंचक्रोशीमध्ये जर गोहत्या होत असेल तर गायत्री मंत्राच्या जपाचं पुण्य भेटत नाही. काय दुर्भाग्य आहे महाराज या देशाचं. या देशाची अशी एकही पंचक्रोशी नाही की ज्या पंचक्रोशीमध्ये गायीची कत्तल होत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणेल, महाराज आमच्या देशाचा परिचय सांगताना शास्त्री महाराज असा सांगितला जातो, जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ज्या ठिकाणी सांगितलं जातं त्या ठिकाणी ही हिंसा होते. मी तुम्हाला विनंती करणार आहे 10 मिनिटानंतर. अभंगाचा विचार करत असताना ज्ञान हे बी आहे, कर्म हे बी आहे, यज्ञ हे बी आहे, नाम हे बी आहे. ज्ञान या बियाचं फळ आहे मोक्ष. ज्ञाने विन मोक्ष. ज्ञान या बियाचं फळ आहे मुक्ती. कर्म या बियाचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी. यज्ञ या बियाचं फळ आहे स्वर्गप्राप्ती. हो, स्वर्गप्राप्ती. योग या बियाचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध. आणि नामाचं सुद्धा एक फळ आहे, ते आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, ज्ञानरूपी बी एक आहे, त्याचं फळसुद्धा एकच आहे. हे महत्त्वाचं आहे. कर्मरूपी बी एक आहे, त्याचं फळसुद्धा एकच आहे, 2 नाही, एकच फळ आहे, अंतकरणाची शुद्धी. ज्ञानरूपी बी एक आहे, त्याचं फळ एकच आहे, मुक्ती. यज्ञरूपी बी एक आहे, त्याचं फळ एकच आहे, स्वर्गप्राप्ती. योगरूपी बी एक आहे, त्याचं फळ एकच आहे, चित्तवृत्तीचा निरोध. आणि खऱ्या अर्थाने कर्मरूपी बी एक आहे, त्याचं फळ एकच आहे, मी सांगितलं आहे, अंतकरणाची शुद्धी. आपल्याला असं बी पाहिजे महाराज, बी एक आहे पण त्याचे फळं मात्र अनेक आहेत, असं बी पाहिजे आपल्याला. बी एक आहे त्याचं फळ एक आहे असं नाही पाहिजे आपल्याला. बी एक आहे त्याचे फळं अनेक आहेत. म्हणून मला असं वाटतंय इथं जे महाराज बी सांगतायत ना, ते नामरूपी बी आहे. ते नामरूपी बी आहे, कारण नामरूपी बी एक आहे आणि त्याचे फळं मात्र अनेक आहे. काय नोहे केले
अनेक फळं ज्याचे आहेत ते बी एक आहे, ते म्हणजे नामचिंतन. नामरूपी चिंतनाचे, नामचिंतनाचे अनेक फळं आहेत महाराज. त्यातलं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी. असं वाटते महाराज इतकं अमृत असते, अमृत ते मुखे स्रवत असे नाही का. साच आणि मवाळ, मितली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखी ज्याची वाणी वाटत असेल ना, समजून चालाव हे नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. मुखी अमृताची वाणी, अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी म्हणजे मोक्षाला प्राप्त करून देणारी वाणी, याला म्हणतायत मुखी अमृताची वाणी. हे नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे. दुसरं फळ आहे देह देवाचे कारणे. आपला देह फक्त देवाच्या कारणे असावा, त्यानेच दिलेला आहे ना, मग कारणे तिथंच लागावा. देवे दिला देह आहे ना, हो कशासाठी दिला, भजना गोमटा दिला ना, मग खऱ्या अर्थाने त्याच्या कारणी लागावा आणि फक्त त्याच्याच कारणी लागावा असं ज्याला वाटत असेल ना, हे नामचिंतन रूपी बियाचं दुसरं फळ आहे. देह देवाचे कारणे. तिसरं फळ आहे सर्वांग निर्मळ. सर्वांग निर्मळ, सर्व अंगाने त्याचं निर्मळ असावं, सर्व अंगणही निर्मळ असावं आणि चित्त त्याचं गंगाजळासारखं असावं. सर्वांगाने निर्मळ असणं हे खऱ्या अर्थाने ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव हे सुखाचे कोंब, असं ज्याचं जीवन असावं त्याला म्हणतात देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ. हे नामचिंतन रूपी बियाचं एक फळ आहे. आणि चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळासारखं चित्त असणं म्हणजे काय, गंगाजळ असं असते महाराज. दुसरं जर जळ तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये विकार तयार होतो, काही दिवसानं ते खराब होते. पण गंगेचं जळ किती दिवस तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही. ती कुठेही ठेवा त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही. म्हणून नामचिंतन रूपी बियाचं एक फळ आहे की त्याला कुठंही जाऊ द्या, त्याच्या अंतकरणामध्ये विकार निर्माण होत नाही, कुठंही जाऊ द्या. आता कीर्तनात म्हणून आहे म्हणून नाही, लग्नात असला तरी अंतकरण तेच आहे, बाजारात असला तरी अंतकरण तेच आहे, व्यवहारात असला तरी अंतकरण तेच आहे. कुठंही जाऊ द्या, त्याच्या अंतकरणामध्ये कधी फरक होत नाही. खऱ्या अर्थाने हे चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळासारखं त्याचं चित्त असणं हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. विठोबा
तपसा ज्ञान वैराग्य तश्रयत योगेन ज्ञान धर्मेन श्रेयोभिरतिरेरपि सर्व मद्भक्ती योगेन मद्भक्ती लभतेंजसा. 2-4 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. कर्माने जे प्राप्त होते, ज्ञानाने जे प्राप्त होते, योगाने जे प्राप्त होते ते सगळं नामचिंतनाने प्राप्त होते. पण नामचिंतनाने जे प्राप्त होते ते योगाने नाही होत, ते कर्माने नाही होत. म्हणून कलियुगात नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. हे सगळे फळं तर नामचिंतनाने भेटतातच, पण जे ज्ञानाने भेटते ना ते सुद्धा नामचिंतनाने भेटते. ज्ञानाने भेटते ते सुद्धा नामचिंतनाने भेटते. ज्ञानाने काय भेटतो? मोक्ष भेटतो. नामचिंतनाने सुद्धा मोक्ष भेटतो. नामचिंतन रूपी बियाचं मोक्ष हे सुद्धा फळ आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे दर्शने विश्राते मुखी अमृताची माने, मुखी अमृताची माने, मुखी अमृताची माने, मुखी अमृताची माने. दर्शने नामचिंतन नामचिंतन रूपी बियाचं एक फळ तुम्हाला शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात. हे सगळे फळ तर नामचिंतन रूपी बियाचे आहेतच, पण ज्ञानाने जे फळ प्राप्त होते ना ते सुद्धा नामचिंतनाने प्राप्त होते. नामचिंतनाने प्राप्त होते. बघा, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप मोक्षाचं स्वरूप काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मोक्षाचं स्वरूप आहे. तुका म्हणे जाती ताप म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दर्शने विश्रांती परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे ज्ञानाचं फळ आहे, ज्ञानाने प्राप्त होते. पण महाराज म्हणतात तुम्ही जर नामचिंतन करत असाल ना तर नामचिंतन सुद्धा तुम्हाला हे फळ प्राप्त करून देते. तुका म्हणे जाती ताप आणि दर्शने विश्रांती. ताप जाती याचा अर्थ आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, दर्शने विश्रांती याचा अर्थ मोक्ष प्राप्ती.
दर्शने